काय सांगणार दादा तुम्ही आज मराठी दिन म्हणून या महानगरपालिकेच्या या ठिकाणी शाळेत साजरा केलेला आहे, नेमकं काय कराल? मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव येथील सुप्रीम कॉलनी परिसरातील महापालिकेची 32 क्रमांकाची मराठी शाळा आहे। या शाळेमध्ये साधारणतः 100 विद्यार्थी शिक्षण मराठी भाषेचं घेत आहेत। कौतुकाची बाब अशी आहे आणि नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की हा मुस्लिम बहुल परिसर असूनसुद्धा जवळपास 95% मुस्लिम विद्यार्थी हे मराठी शिक्षण घेत आहे। ही कौतुकाची बाब आहे, म्हणून आम्ही ही शाळा निवडली। या शाळेच्या सगळ्या शिक्षकांचा आज फेटा बांधून सत्कार आणि सन्मान करण्यात आला। काही विद्यार्थ्यांना आम्ही फेटे बांधले, त्यांचा सत्कार केला। विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आली आणि मराठी भाषेचं संवर्धन करणारे जेवढे शिक्षक वर्ग आहेत, जे विद्यार्थी मराठी भाषा शिकतात, त्यांचं मनापासून कौतुक करण्याकरता म्हणून आम्ही आलेलो आहोत। सन्माननीय राजसाहेब यांनी सांगितलं की मराठी भाषेकरता आपल्याला 1 दिवस नव्हे 365 दिवस काम करायचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही जळगाव शहरातील सर्व महापालिकेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांच्यावर आजपासून लक्ष केंद्रित करू। त्यांचं ती शाळा उत्तम कशी होईल, मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल आणि त्या शाळांचा दर्जा कसा उंचावेल, जास्तीत जास्त सगळ्या पाल्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये कसं पाठवावे याकरता काय जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज या शिक्षक वर्गाने आम्ही त्यांचा सत्कार करायला आलो, त्यांनीच आमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या गोष्टीचंही त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व शहरातली टीम अशा सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये आणि मराठी भाषेकरता जे काही करावं लागेल त्याकरता कटिबद्ध असेल। काय सांगणार सर, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुमचा सत्कार केलेला आहे? खरं म्हणजे खूप आम्हाला आनंदाची बाब वाटली की मराठी शाळेचं अस्तित्व आज अनेक ठिकाणी म्हणजे नामशेष होताना दिसत आहे। अनेक शहरांमध्ये देखील मराठी शाळा बंद पडत आहेत। त्या दृष्टीने मराठी शाळे वाचवण्यासाठी जो काही पुढाकार घेतलेला आहे मनसे या पक्षातर्फे आणि मनसेचे सन्माननीय जमीलभाई देशपांडे यांनी त्यांची सर्व टीम यांनी आज आमच्या शाळेला भेट देऊन आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार केला आणि आमच्या पाठीवरती थाप मारली। त्याच्यामुळे आम्हाला खूप कौतुकाची बाब वाटली की मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी कोणता एक राजकीय पक्ष संघटना जर आमच्या पाठीशी असेल तर निश्चितच आमच्यासाठी ती खूप मोठी आनंदाची अशी गोष्ट आहे।